नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंडर रायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स या चॅप्टरवरचा चौथा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. मी प्रॉब्लेम आपणास वाचून दाखवतो. हा प्रॉब्लेम डिसेंबर 2014 या वर्षी परीक्षेला विचारलेला आहे. द न्यू इंडिया लिमिटेड issued for public subscription 20,000 shares of ₹100 each, payable as ₹10 on application, ₹50 on allotment, and the balance on call. Mehra Brothers underwrote 60% of the issue for commission of 4% and overriding commission of 1%. Sub-underwriting contract was arranged with Kiran and Sons for 20% of the issue at commission of 4%. The public subscribed only for 15,000 shares. The application money on share underwritten was payable in advance. Mehra Brother incurred an expenditure of ₹4,000 on stationery, printing and publicity. The market value of the share on the date of accounting was ₹105 per share. Show the underwriting account in the books of Mehra Brothers. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. न्यू इंडिया लिमिटेड कंपनीने 20,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत. प्रत्येक शेअर्सची किंमत ₹100 आहे. यापैकी ₹10 ॲप्लिकेशन मनी, अलॉटमेंटवर 50 आणि बाकीचे ₹40 फर्स्ट अँड फायनल कॉल. तर मेहरा ब्रदर अंडररोट म्हणजे मेहरा ब्रदर या ठिकाणी अंडर रायटर आहेत. त्यांनी करारामध्ये 60% शेअर्स अंडरराईट करण्याचा करार त्या ठिकाणी केलेला आहे. त्यासाठी त्यांना 4% कमिशन आणि 1% ओव्हररायडिंग कमिशन म्हणजे या प्रॉब्लेममध्ये सब अंडररायटरची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे मेहरा ब्रदर यांनी. सब अंडररायटिंग कॉन्ट्रॅक्ट वॉज अरेंज्ड विथ किरण अँड सन्स for 20% of the issue at commission of 4%. तर पहा, सब अंडर रायटर या ठिकाणी नेमलेला आहे. किरण अँड सन्स हा सब अंडर रायटर आहे. त्यांची 20% या ठिकाणी जबाबदारी आहे. म्हणजे 20% शेअर्स ते अंडर राईट करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना 4% कमिशन दिलेलं आहे. तर पब्लिक सबस्क्राईब्ड बाय ओनली 15,000 शेअर्स, 15,000 शेअर्सला मागणी आलेली आहे. तर द ॲप्लिकेशन मनी ऑन शेअर अंडर रिटर्न वॉज पेएबल इन ॲडव्हान्स. ॲप्लिकेशनचे जेवढे काही मनी आहेत म्हणजे पैसे आहेत 60% शेअर्सवरचे, ते ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी पेड करायचे आहेत. पब्लिकची मागणी येवो अगर न येवो, परंतु अंडर रायटरने म्हणजे कुणी मेहरा ब्रदर यांनी 60% एकूण शेअर्सच्या 60% शेअर्सवरची ॲप्लिकेशन मनी त्यांना ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी पेड करायचं या करारामध्ये ठरलेलं आहे. आणि जी अतिरिक्त रक्कम त्या ठिकाणी त्यांनी पेड केलेली आहे ती अलॉटमेंटच्या वेळी ॲडजस्ट करायचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. तर पहा, आता ह्या प्रॉब्लेमनुसार या ठिकाणी अंडर रायटरची जबाबदारी काय आहे ती आपण या ठिकाणी काढू. अंडर रायटर्स लॅबिलिटी, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड 20,000, पब्लिक सबस्क्राईब्ड 15,000 म्हणजे 20,000पैकी 15,000 शेअर्सला पब्लिकने मागणी केलेली आहे. 5,000 शेअर्सला पब्लिकने मागणी केलेली नाही म्हणून त्याला शॉर्ट सबस्क्रिप्शन म्हणतात. 5,000 शेअर्स. मग आता मेन अंडर रायटरची जबाबदारी काय आहे, तर मेन अंडर रायटर्स लॅबिलिटी 60% ऑफ शॉर्ट सबस्क्रिप्शन म्हणजे 5,000 शेअर्सच्या 60% म्हणजे 3,000 शेअर्स अंडर राईट करण्याची जबाबदारी मेन अंडर रायटरची आहे. आणि त्यांनी आपल्यावरला जो आर्थिक भार आहे तो डिव्हाइड करण्यासाठी त्या ठिकाणी सब अंडर रायटर नेमलेला आहे किरण अँड सन्स. आणि सब अंडर रायटरची त्या ठिकाणी लॅबिलिटी शॉर्ट सबस्क्रिप्शनच्या 20% म्हणजे 5,000च्या 20% म्हणजे 1,000 शेअर्स अंडर राईट करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. म्हणजे आता मेन अंडर रायटरला 3,000 शेअर्सचं पेमेंट करावं लागेल कंपनीला आणि सब अंडर रायटरकडून 1,000 शेअर्सचं पेमेंट त्या ठिकाणी त्याला रिसिव्ह होईल म्हणजे मिळेल. आलं लक्षात. सब अंडर रायटरकडून 1,000 रुपयाची जी काही म्हणजे त्या ठिकाणी किंमत आहे ती किंमत मेन अंडर रायटरला मिळेल आणि मेन अंडर रायटर 3,000 शेअर्सची किंमत त्या कंपनीला त्या ठिकाणी पेड करील. तर पहा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे.
तर अंडर रायटिंगचा जो खर्च आहे तो खर्च 4,000 रुपये आहे. त्याबद्दलची या ठिकाणी नोंद घ्या. टू बँक अकाउंट 4,000 रुपये, कंसात लिहा एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग एक्सपेन्सेस आहेत. त्यानंतर यांनी 3,000 शेअर्स या ठिकाणी ठेवून घेतलेले आहेत. पहा 3,000 शेअर्स. तर ॲप्लिकेशनच्या वेळेस या ठिकाणी ठरलेलं आहे द ॲप्लिकेशन मनी ऑन शेअर्स अंडर रिटर्न वॉज पेएबल इन ॲडव्हान्स. अंडर रायटिंगवरचे जे शेअर्स आहेत त्या शेअर्सपैकी ॲप्लिकेशन मनी पेड केल्याबद्दलची नोंद टू बँक अकाउंट, कंसात लिहा ॲप्लिकेशन मनी, ॲप्लिकेशन मनी. तर पहा करारामध्ये असं ठरलेलं आहे एकूण 20,000 शेअर्स या ठिकाणी इश्यू केलेले आहेत. त्या 20,000च्या 60% म्हणजे 60% ऑफ 20,000 शेअर्स. तर किती होतील हे? 12,000 शेअर्स होतील. तर ह्या 12,000 शेअर्सची ॲप्लिकेशन मनी जेवढं काही होईल तेवढं ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी द्यायचं ठरलेलं आहे. 10 रुपयाप्रमाणे म्हणजे 1,20,000 रुपये त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये द्यायचे ठरलेले आहेत. या ठिकाणी मी काढलेलं आहे ॲप्लिकेशन मनी पेमेंट इन ॲडव्हान्स मेन अंडर रायटर 12,000 शेअर्स गुणिले 10 याप्रमाणे 1,20,000 त्यांना त्या ठिकाणी द्यायचे आहेत. तर या ठिकाणी घ्या 12,000 शेअर्स गुणिले 10 बरोबर आहे 1,20,000. कारण 12,000 शेअर्स यांनी अंडरराईट केलेले नाहीत, परंतु करारामध्ये तसं ठरलेलं आहे की एकूण शेअर्सच्या 60% शेअर्स जेवढे होतील त्याचे ॲप्लिकेशन मनी म्हणून ॲडव्हान्समध्ये तुम्ही दिले पाहिजे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी करार झालेला आहे. यांनी अंडरराईट केलेले शेअर्स ॲक्च्युअली आहेत 3,000, परंतु त्यांना 20,000च्या 60% म्हणजे 12,000 शेअर्सवरची 10 रुपयेप्रमाणे जेवढी काही किंमत आहे ती किंमत त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये द्यायचं करारामध्ये ठरलेलं आहे. आता या ठिकाणी 3,000 गुणिले 10 बरोबर 30,000च त्यांना द्यायला पाहिजे, परंतु 1,20,000 रुपये या ठिकाणी त्यांना द्यावे लागलेले आहेत. म्हणजे 90,000 रुपये जास्त त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये द्यावे लागलेत कंपनीला. तर ते 90,000 रुपये अलॉटमेंटच्या वेळी त्या ठिकाणी म्हणजे ॲडजस्ट केले जाणार आहेत. तर हे झालं ॲप्लिकेशन मनी. आपण अशा पद्धतीनं काढलेलं आहे 60% ऑफ 20,000 म्हणजे 12,000 शेअर्स गुणिले 10 रुपये बरोबर 1,20,000 रुपये ॲडव्हान्स पेमेंट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मग परंतु त्यांची ॲक्च्युअल लायबिलिटी किती आहे? 3,000 शेअर्स. 3,000 गुणिले 10 बरोबर 30,000च त्यांनी द्यायला पाहिजे, परंतु करारामध्ये तसं ठरलं आहे की 1,20,000 तुम्ही द्या, जेवढी काही रक्कम असेल तेवढी, म्हणजे 12,000 शेअर्स ती तुम्ही दिली पाहिजे. मग या ठिकाणी त्यांनी एक्सेस पेमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे 90,000. तर ते अलॉटमेंट मनीच्या वेळेस आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर आता हा त्यांनी ॲप्लिकेशन मनी कंपनीला दिल्याबद्दलची आपण नोंद या ठिकाणी केलेली आहे. आता अलॉटमेंट मनी त्यांनी पेड केलेलं आहे त्याबद्दलची नोंद घेऊ. टू बँक अकाउंट, कंसात लिहा अलॉटमेंट मनी, अलॉटमेंट मनी. तर इथं 3,000 शेअर्स या ठिकाणी लिहा, कारण त्यांची लायबिलिटी किती आहे? एकूण 3,000 शेअर्स. 3,000 शेअर्स या ठिकाणी लिहा. तर 3,000 शेअर्सवरचे या ठिकाणी किती होतात ते बघा. 3,000 शेअर्स गुणिले 50. अलॉटमेंटच्या वेळी किती रुपये त्यांना द्यायचे आहेत? 50 रुपये. म्हणजे ही रक्कम किती झाली? 5-15 म्हणजे 1,50,000 रुपये झाली. इनर कॉलमला लिहा. आता हे इनर कॉलमला आपण का लिहिलेले आहेत? कारण ॲप्लिकेशनच्या वेळेस आपण जे 90,000 रुपये त्यांना जास्त दिलेले आहेत ते आता याच्यातून मायनस करायचे आहेत. तर ते मायनस करा. लेस एक्सेस ऑफ ॲप्लिकेशन मनी, लेस एक्सेस ऑफ ॲप्लिकेशन मनी. जास्त किती रक्कम दिलेली आहे? 90,000 रुपये. ते आता मायनस करा. मायनस करून जी उर्वरित रक्कम आहे ती रक्कम त्यांना देऊन टाका. म्हणजे 1,50,000तून 90,000 रुपये आपण
कटवून घेतले. कटवून घेतल्याच्यानंतर तिथे किती राहतील? 60,000 रुपये त्यांनी त्यांचे उर्वरित कंपनीला दिलेले आहेत. म्हणजे ॲप्लिकेशनच्या वेळेस 1,20,000 दिलेत. ह्या 1,20,000मध्ये त्यांची जबाबदारी फक्त 30,000च होती, परंतु 90,000 रुपये त्यांनी जास्त दिलेले आहेत. मग ते 90,000 रुपये दुसऱ्या हप्त्यामध्ये आपण ॲडजस्ट केलेले आहेत. दुसरा हप्ता कितीचा आहे? 3,000 शेअर्स गुणिले 50 बरोबर 1.5 लाख रुपये आपण कंपनीला द्यायला पाहिजे होते. परंतु त्या 1.5 लाखापैकी ऑलरेडी त्यांना 90,000 दिलेले होते. ते 90,000 रुपये आपण कपात करून घेतलेले आहेत. कपात करून घेऊन उर्वरित रक्कम त्या ठिकाणी 60,000 रुपये दिलेली आहे. तर अलॉटमेंट मनी पेड केल्याबद्दलची ही नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉल. आता पहा, ॲप्लिकेशन मनी 10 रुपये, अलॉटमेंट 50 आणि हे झाले 60. फायनल कॉल किती? 40चा असेल, म्हणजे असं 100 रुपये भरती होतील. तर आता या ठिकाणी लिहा टू बँक अकाउंट, कंसात लिहा कॉल मनी. कॉल मनी 3,000 शेअर्स गुणिले 40 किती होतील? हे 3 चौक 12 म्हणजे 1,20,000 रुपये यांनी कंपनीला देऊन टाकलेले आहेत. म्हणजे मेन अंडर रायटरनी या ठिकाणी आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. ॲप्लिकेशनवरचे 1,20,000 ॲडव्हान्ससह त्यांनी दिलेले आहेत. अलॉटमेंटच्या वेळेचे 60,000 90,000 रुपये कपात करून उर्वरित 60,000 दिलेले आहेत. आणि कॉल मनीसुद्धा 1,20,000 या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मेन अंडर रायटरची जबाबदारी पूर्ण झालेली आहे. तर आता मेन अंडर रायटरला कमिशन द्यावं लागेल, त्याबद्दलची नोंद घ्या. म्हणजे कंपनीने मेन अंडर रायटरला कमिशन दिल्याबद्दलची नोंद आता या ठिकाणी करू. बाय बँक अकाउंट, कंसात लिहा कमिशन ऑन. आता यांना कमिशन किती मिळेल? तर पहा, या ठिकाणी मी कमिशनचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. अंडर रायटर्स कमिशन, मेन अंडर रायटर्स कमिशन म्हणजे 4% त्यांना कमिशन मिळणार आहे आणि ओव्हर रायडिंग कमिशन 1% असं 5% त्यांना कमिशन मिळणार आहे. 5% कमिशन म्हणजे कितीवर? 12 लाखावर. आता हे 12 लाख कुठून आले? तर पहा, एकूण शेअर्स आहेत 20,000. 20,000पैकी 60% शेअर्स त्यांनी अंडर राईट करण्याचं मान्य केलेलं आहे, म्हणजे 12,000 शेअर्स. 12,000 शेअर्सची या ठिकाणी किंमत किती होईल? 12,000 गुणिले 100 म्हणजे 12 लाख रुपये होतील या ठिकाणी. 12 लाख. तर ह्या 12 लाखावर टोटल इश्यू प्राईस 60% शेअर्सची 12 लाख आहे. 12 लाखावर 5% दराने जर आपण काढलं कमिशन तर ते 60,000 होईल. म्हणून या ठिकाणी लिहा कमिशन 5% ऑन, कमिशन 5% ऑन 12 लॅक्स. तर या ठिकाणी हे कमिशन येईल 60,000. 60,000 रुपये त्या ठिकाणी कमिशन. आता पहा, मेन अंडर रायटरने आपली जबाबदारी पूर्ण केली. ती जबाबदारी पूर्ण केल्यावर कंपनीने सुद्धा त्यांना देय असलेलं कमिशन देऊन कंपनीने सुद्धा आपली जबाबदारी आता पूर्ण केलेली आहे. म्हणजे मेन अंडर रायटरने 3,000 शेअर्सचं पेमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. आता सब अंडर रायटर या ठिकाणी नेमलेला आहे. तर सब अंडर रायटरकडून किती हजार शेअर्सची या ठिकाणी रक्कम मेन अंडर रायटरला मिळेल? ह्या 1,000 शेअर्सची रक्कम मेन अंडर रायटरला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर ती रक्कम मिळाल्याबद्दलची नोंद घ्या. म्हणजे अलॉटमेंट ॲप्लिकेशन मनी मिळाल्याबद्दलची नोंद बाय बँक अकाउंट. बँक अकाउंट कंसात ॲप्लिकेशन मनी. कारण सब अंडर रायटरकडून ही रक्कम मेन अंडर रायटरला मिळते, म्हणून त्याच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कंसात वाटल्यास लिहा किरण. किरण. आता हे 3,000 शेअर म्हणजे 3,000पैकी 1,000 शेअर्स त्याने घेतलेले आहेत. तर आता ह्याची नोंद या ठिकाणी न करता, जसं या ठिकाणी 60% शेअर्सची किंमत 10% प्रमाणे 1,20,000 रुपये 90,000 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिलेले होते, तोच नियम आता सब अंडर रायटरला सुद्धा लागू होईल. म्हणजे कंपनी आणि मेन अंडर रायटरमध्ये जो करार झालेला आहे तो करार जसाच्या तसा सब अंडर रायटर लागू होईल.
आता सब अंडररायटरने सुद्धा या ठिकाणी 60% शेअर्सची जी काही किंमत होईल ती किंमत या ठिकाणी त्यांना ॲडव्हान्समध्ये देणं आवश्यक आहे. तर पहा, एकूण शेअर्स आहेत 20,000. 20,000च्या यांची जबाबदारी किती आहे? 20%. 20,000च्या 20% म्हणजे किती शेअर्स होतील? बेदोनी 4 म्हणजे 4,000 शेअर्स. 4,000 शेअर्सवर 10 रुपये दराने जेवढी काही रक्कम होईल तेवढी रक्कम त्यांनी या ठिकाणी त्यांना ॲडव्हान्समध्ये द्यायची आहे. 48,48,000 रुपये यांना द्यायचे आहेत. जसं या ठिकाणी मेन अंडररायटरने 12,000 शेअर्सवर 10 रुपये प्रमाणे 1,20,000 दिले ॲडव्हान्ससहित, तसं यांनी सुद्धा 4,000 शेअर्स. आता हे 4,000 शेअर्स कुठून आले? एकूण 20,000 शेअर्स इश्यू केले त्याच्या 20% म्हणजे हे 4,000 शेअर्स. 4,000 गुणिले 10 4,000 गुणिले 10 प्रमाणे ही रक्कम किती होईल? 40,000 रुपये त्यांना त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये द्यावे लागतील. आता यांची ॲक्च्युअल जबाबदारी किती आहे? 1,000 शेअर्सचीच आहे. हे पहा, 1,000 शेअर्सचेच 10 रुपये प्रमाणे 10,000 रुपये द्यायला पाहिजे, परंतु 30,000 रुपये त्यांना ॲडव्हान्स द्यावे लागलेले आहेत. का द्यावे लागलेले आहेत? कारण मेन अंडररायटरने ॲडव्हान्स रक्कम दिल्यामुळे यांनासुद्धा तो नियम लागू होईल. ॲप्लिकेशन मनी 4,000वर 10 रुपये प्रमाणे जेवढा काही होईल तेवढा मनी त्यांना त्या ठिकाणी द्यावं लागेल. आणि या ठिकाणी अतिरिक्त पैसे यांनी जे मेन अंडररायटरला दिलेले आहेत त्याची ॲडजस्टमेंट अलॉटमेंटच्या वेळी आता आपल्याला करायची आहे. तर इथे लिहितो मी, बाय बँक अकाउंट कंसात लिहा अलॉटमेंट मनी. यांची जबाबदारी किती आहे? 1,000 शेअर्सची. ॲक्च्युअल जबाबदारी आहे 1,000 शेअर्सची. अलॉटमेंटच्या वेळी 50 रुपये प्रमाणे हे किती झाले एकूण? आता इथे लिहा 1,000 शेअर्स. हे झाले बघा 50,000 शेअर्स. याच्यातून लेस करा. लेस काय करणार? एक्सेस ऑफ ॲप्लिकेशन मनी. एक्सेस ऑफ ॲप्लिकेशन मनी. तर ॲप्लिकेशनच्या वेळेस यांनी किती जास्त दिलेले आहेत? इथं 10,000च द्यायला पाहिजे होते, परंतु त्यांनी दिलेले आहेत 40,000. म्हणजे 30,000 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिलेले आहेत. ते 30,000 याच्यातून मायनस करा. एक मिनिट. 30,000 रुपये याच्यातून मायनस करा आणि 10,000 रुपये या ठिकाणी दाखवून द्या. अशा पद्धतीने यांनी या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. पहा, 50,000तून 20,000. 50,000तून 30 गेले तर इथं राहतील 20,000 रुपये. 20,000 रुपये त्यांनी पेमेंट केलेलं आहे. अलॉटमेंट मनीचं पेमेंट झालं. त्यानंतर फायनल आणि फर्स्ट आणि फायनल कॉल त्या ठिकाणी देऊन टाका. म्हणजे मेन अंडररायटरला त्यांनी दिलेलं आहे. बाय बँक अकाउंट कंसात कॉल मनी किती? 1,000 गुणिले 40. 1,000 गुणिले 40 बरोबर किती होईल? हे 40,000. कॉल मनी सब अंडररायटरने मेन अंडररायटरला त्या ठिकाणी देऊन टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने सब अंडररायटरने सुद्धा आपली जबाबदारी पूर्ण केली. ॲप्लिकेशन मनी ॲडव्हान्समध्ये द्या. त्यांनी ॲडव्हान्समध्ये 40,000 दिलेली आहेत. अलॉटमेंट मनी 1,000 गुणिले 50 याप्रमाणे जी रक्कम होईल त्या रकमेतून अतिरिक्त दिलेली जी रक्कम आहे ती 30,000 मायनस करून 20,000 रुपये त्यांना दिलेत. अलॉटमेंटचे मनीसुद्धा 1,000 गुणिले 40 म्हणजे 40,000 रुपये सब अंडररायटरने मेन अंडररायटरला दिलेले आहेत. म्हणजे सब अंडररायटरची मेन अंडररायटर प्रती जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी किरण अँड सन्स यांनी पूर्ण केलेली आहे. आता ही जबाबदारी पूर्ण केल्याच्या नंतर मेन अंडररायटरने त्यांची जबाबदारी पूर्ण करावी. म्हणजे ही जबाबदारी कोणती? सब अंडररायटरला कमिशन जे काही ठरलेलं आहे ते देऊन टाकावं. मग ते दिलेलं आहे याबद्दलची नोंद. आता पहा, मेन अंडररायटरच्या दृष्टिकोनातून हे कमिशन म्हणजे खर्च असतो, म्हणून डेबिट साईडला या ठिकाणी घ्या टू बँक अकाउंट.
टू बँक अकाउंट, यांनी हे कमिशन त्या ठिकाणी पेड केलेलं आहे. कुणाला? किरण अँड सन्सला. तर इथं लिहा कमिशन 4%. सब अंडर रायटरचं कमिशन किती आहे? 4% आहे. म्हणजे त्यांचा या ठिकाणी 20% जबाबदारी आहे. एकूण 20,000 शेअर्सच्या 20% म्हणजे 4,000 शेअर्स. आलं लक्षात? तर 4,000 शेअर्सची किंमत किती होईल? 4 लाख रुपये. 4 लाखाच्या 4% म्हणजे 16,000 रुपये त्यांना कमिशन या ठिकाणी द्यावं लागेल. 4% ऑन ₹4 lakhs. तर किती होईल हे? 16,000 रुपये कमिशन त्यांना त्या ठिकाणी मेन अंडर रायटरने दिलेलं आहे. म्हणजे आता पहा, दोन्ही अंडर रायटरनी आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यात. कंपनीला देणं होतं दिलं, कंपनीने कमिशन दिलं. मेन अंडर रायटरला सब अंडर रायटरने जेवढी रक्कम द्यायला पाहिजे ती दिली आणि मेन अंडर रायटरने सुद्धा सब अंडर रायटरचं कमिशन त्यांना देऊन टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आता या ठिकाणी किती शेअर्स शिल्लक आहेत ते आता आपण बघू. तर पहा, ह्या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर ऑन द डेट ऑफ अकाउंटिंग वॉज ₹105 पर शेअर. म्हणजे ज्या तारखेला लेखे बंद करायचे आहेत त्या तारखेला जे शेअर्स त्यांच्याकडे शिल्लक आहेत ते त्यांची ₹105 मार्केट व्हॅल्यू आहे. तर पहा, मार्केट व्हॅल्यू 105, तर त्याची कॉस्ट प्राईस किती ती आपल्याला या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. तर ती काढण्यासाठी मी या ठिकाणी सूत्र लिहिलेलं आहे कॉस्ट पर शेअर इन हँड. त्यांच्याकडे किती शेअर्स शिल्लक आहेत ते आता आपण काढू. तर पहा, यांनी एकूण 3,000 शेअर्स घेतलेले आहेत, अंडर राईट केलेले आहेत. त्यापैकी 1,000 शेअर्स सब अंडर रायटरला दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी शिल्लक किती आहेत? 2,000 शेअर्स शिल्लक आहेत. तर आता ह्या 2,000 शेअर्सची या ठिकाणी लिहा बाय बॅलन्स CD 2,000 शेअर्स कंसात लिहा शेअर्स ऑन हँड. शेअर्स ऑन हँड ॲट द रेट ऑफ रुपीज. आता ते काढू आपण. तर पहा, हे सूत्र आहे कॉस्ट पर शेअर इन हँड टोटल डेबिट मायनस टोटल क्रेडिट एक्सक्लुडिंग सेल्स. तर या ठिकाणी शेअर्स सेल्स वगैरे काही केलेले नाहीत. आता टोटल डेबिट करा. 1,20,000 म्हणजे 2,40,000, हे 3 लाख झाले. 3,20,000 रुपये या ठिकाणी टोटल डेबिट येईल. पहा, टोटल डेबिट 3,20,000. टोटल क्रेडिट एक्सक्लुडिंग सेल. आता या ठिकाणी सेल्स नाही, सेल्स नसल्यामुळे क्रेडिट साईडची या ठिकाणी बेरीज घ्या. हे 1,00,000, 1,20,000 आणि 1,60,000 रुपये या ठिकाणी बेरीज येईल ह्याची, मायनस 1,60,000. कारण सेल केलेलेच नाहीत शेअर, जे शेअर्स आहेत ते शिल्लक 2,000 आहेत. याला भागिले शेअर्स टेकन अप. यांनी 3,000 शेअर्स त्या ठिकाणी अंडर राईट केलेले आहेत. त्यापैकी 1,000 शेअर्स सब अंडर रायटरला दिलेत. म्हणजेच या ठिकाणी किती राहील? 1,60,000. आता हे 1,60,000 कुठून आले? 3,20,000तून 1,60,000 मायनस केले आणि याला भागिले 3,000मधून 1,000 शेअर्स मायनस केले, तर इथे किती राहिले? 2,000 शेअर्स. तर ह्या 2,000 शेअर्सने आपण भागाकार करू. बे एक बे, बे आठी 16, म्हणजे 80 रुपये या ठिकाणी कॉस्ट प्राईस आलेली आहे. पहा, 80. तर मग मार्केट प्राईस 105 आणि कॉस्ट प्राईस ₹80. विच एव्हर इज लेस. जी किंमत कमी आहे त्या कमी किमतीने याचं व्हॅल्युएशन या ठिकाणी करावं लागेल. तर ₹80 पर शेअर. तर 8 दोन्ही 16 किती होतील? हे 3 शून्य, याच्यावरचा 1 शून्य आणि 8 दोन्ही 16, म्हणजे 1,60,000 रुपये त्याची किंमत होईल. 80 रुपयाप्रमाणे 1,60,000 रुपये त्या ठिकाणी किंमत होईल. तर आता आपण या प्रॉब्लेममधल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आता आपण याच्या बेरजा करूया. किती नफा झाला, किती तोटा झाला, आता आपण ते कॅल्क्युलेट करू. तर पहा,
60 आणि 40 1,00,000, 1,60,000, 1,60,000 आणि 1,60,000, 3,20,000. त्यानंतर 2 आणि 1 3,000 शेअर्स. या ठिकाणची बेरीज किती येते बघा, या ठिकाणची बेरीजसुद्धा 3,20,000च येते आणि शेअर्स कॉलमची बेरीजसुद्धा 3,00,000 रुपये येते. म्हणजे ह्या अंडर रायटिंग कॉन्ट्रॅक्टवर अंडर रायटरला नफाही झालेला नाही आणि तोटाही झालेला नाही. म्हणजे डेबिट साईड जेवढी आहे तेवढीच क्रेडिट साईड आहे, आलं लक्षात. आणि त्यामुळे नफा तोटा या ठिकाणी झालेला नाही, दोन्हीही म्हणजे शून्य आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही शंका असतील तर विचारा, त्या आम्ही सोडवण्याचा मी प्रयत्न करीन.